महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे आपलं सेशन ITI फर्स्ट इयर इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये आपण निम्मीने दिलेले MCQला आपण एक्सप्लेन करतो आणि त्याचा आपला आजचा 6वा क्लास आहे. तेही आपण मराठीमध्ये एक्सप्लेन करतो, म्हणजेच आपल्या मातृभाषेमध्ये. ठीक आहे. तर यापूर्वी आपण ऑलरेडी 5 सेशन आपले झालेले आहेत. ते जर तुम्हाला बघायचे असणार तर त्याची लिंक मी प्लेलिस्टची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही बघू शकता. आणि आपला चॅप्टर जो चाललेला आहे तो 4था चॅप्टर आहे, म्हणजेच बेसिक इलेक्ट्रिकल प्रॅक्टिस आहे. मग याचे अर्धे प्रश्न आपण पूर्वी कव्हर केले, आज उरलेले आपण संपवून टाकू या सेशनमध्ये. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे. तर आजचा आपला 6वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण बेसिक इलेक्ट्रिकल प्रॅक्टिसला काय करू, कव्हर करून टाकू, म्हणजे आज संपवून टाकू या सेशनमध्ये. ठीक आहे. चला पहिला प्रश्न आहे आजचा पहिला. याच्यापूर्वी आपण 24 प्रश्न कव्हर केलेले आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, सिरीज सर्किटमध्ये उघडलेल्या रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल. जसं याच्या पहिले सेम प्रश्न आला होता, पण कशासाठी, पॅरलल सर्किटसाठी. आता सिरीज म्हणजे काय, की जसं बल्ब लावलेलं आहे, समजा जसं आपल्या घरी दिवाळीला आपण सिरीज वगैरे लावतो किंवा कार्यक्रमाला, तर ते बल्ब कसे असतात, पूर्ण सिरीजमध्ये. एक जर बल्ब काढला तर अख्खीच्या अख्खी आपली लाईन काय होऊन जाते, बंद होऊन जाते. तर मग तुम्हाला विचारलाय काय परिणाम येईल, उघडलेल्या रेजिस्टन्समध्ये कोणताही प्रभाव नाही. असं कसा प्रभाव पडणार, पॅरललमध्ये प्रभाव नाही पडत. ठीक आहे. पूर्ण सिरीजने पॅरलल बघा, दोन्ही प्रश्न सारखे, बरोबर लक्षात ठेवा. ठीक आहे. पूर्ण सर्किट करंट उघडलेल्या रेजिस्टन्समध्ये वाहते, म्हणजे पूर्ण सर्किट करंट म्हणजे उघडलेल्या याच्यातून पूर्ण करंट व्हायला. अरे सर्किटच ओपन झाली, करंट जायचा प्रश्नच नाही. उघडलेल्या रेजिस्टन्सकडून एकूण पुरवठा व्होल्टेज दिसेल. म्हणजे काय, की जसं मग बघा डायग्राम दाखवली होती मी, जर मी एखादा बल्ब उघडला तर इथे जर तुम्ही व्होल्टेज जर मोजलं तर ते पूर्णच्या पूर्ण व्होल्टेज केवढं दाखवणार, जेवढं सोर्सनी दिलाय, जेवढा सोर्स किंवा बॅटरी लावा, जे लावा, म्हणून आपण प्रत्येक सॉकेटमध्ये 230 व्होल्ट आपल्याला दिसते आपल्या घरात. कारण येत किती आहे व्होल्टेज, 230. म्हणजेच काय, उघडलेल्या रेजिस्टन्सवर एकूण पुरवठा व्होल्टेज दिसेल, म्हणजे टोटल व्होल्टेज जेवढं द्याल तेवढं त्या ओपन केलेल्या ठिकाणी व्होल्टेज दिसेल. म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, पुन्हा न्यूमेरिकल आहे, पुन्हा तेच की आपण याला नंतर बघू, तरी प्रश्न वाचून घेतो. R3 काढा म्हणताय. R3 कुठे आहे, इथे R3 आहे. ठीक आहे. हा 1, 2 आणि हा 3 आहे. इची रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढा. 2-3 पद्धतीने सॉल्व होते. न्यूमेरिकल म्हटलं की त्याला 10 पद्धती असतात. सध्या याचं उत्तर 12 निमीच्या यानी आहे. तुम्ही सॉल्व करायसाठी मी सांगितलं ओपन माइंड गुरुजी चॅनलवरती जायचं आणि हिंदीमध्ये स्पेशल प्लेलिस्ट आहे आपली कशाची, फक्त न्यूमेरिकल. फर्स्ट इयर वेगळी, सेकंड इयर वेगळी. तर तिथनं तुम्ही बघून घेऊ शकता. भविष्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये पण मी याला कव्हर करून देतो, वेळेवरती ते डिपेंड करते. ठीक आहे. AB बिंदू शॉर्ट केल्यास सर्किटचा काय परिणाम होईल. आता AB, आता ॲक्च्युली तर डायग्राम दिले. ठीक आहे. इथं A लिहिलेलं आहे आणि इथं B लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता इथनं करंट चालला, सध्या समजा AB वरती काहीच नाही आहे, तर करंट काय होतो, प्रत्येक रेजिस्टन्समधून काही नाही काही जातो. आणि करंटची एक सवय सांगतो, करंट काय करतो, की शॉर्टकट रस्ता शोधतो. म्हणजे आपण 2-3 मित्रावर समजा चाललो आणि जिथे ट्रॅफिक पोलीसवाला आहे, ट्रॅफिक पोलीस म्हणजे रेजिस्टन्स, जिथं ट्रॅफिक पोलीसवाला दिसला तिथनं आपण जाणार नाही, दुसऱ्या रस्त्यानं जाऊ, बरोबर, म्हणजे शॉर्टकट पाहू आपण. तसंच म्हणजे काय, सरळ रेजिस्टन्स नाही आहे तिथनं जाण्याचा आपण प्रयत्न करू. करंटची ते खासियत आहे, याला 3 रस्ते आहे बरं इथून जायला. ठीक आहे. इथून जो करंट चालला त्याला 3 रस्ते आहे, पण मी जसं इथून एक म्हणजे प्रत्येक रस्त्यामध्ये ट्रॅफिक पोलीस ठेवलेला असा लहान मोठा जो काही असणार तो, तर जाईल तिथनं, पण थोडासा प्रामाणिकपणे जाईल, व्यवस्थितपणे, थोडा पार्टमध्ये जाईल. पण जसं मी या A आणि B टर्मिनलला शॉर्ट केलं तर इथं रेजिस्टन्स काय झालं, रेजिस्टन्स झालं 0. तो हा करंट काय करतो, एवढा हुशार आहे की तो सरळ शॉर्टकटनी पळून जातो. काही मदत, त्याला अडथळा नाही पाहिजे, तो शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. तर मग याच्यातनं काय होईल, अक्काच्या अक्का करंट पूर्ण त्या शॉर्ट केलेल्या वायरमधनं चालला जाईल, बाकी रेजिस्टन्समधून एकही करंट जाणार नाही. मग काय होईल, अशा पद्धतीनं सर्किटचा रेजिस्टन्स काय होऊन जाईल, ऑटोमॅटिक 0 होऊन जाईल. म्हणजेच काय, सर्किटचा प्रतिकार 0 असेल. सर्किटचा प्रतिकार काय 0, कारण की कसं आहे, इथं लावलेले 3 आता निकामी झाले, त्याचा काहीच मतलबच नाही आहे. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर काय झालं, परफेक्ट झालं. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे की तापमान वाढीस प्रतिरोध मूल्य वाढल्यास त्याचे नाव काय. तापमान वाढीस म्हणजे काय, टेम्परेचर जर वाढलं आणि त्याचं रेजिस्टन्स पण वाढलं, मी मगाच समजून सांगितलं, त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट म्हणतो. काय म्हणतो, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. म्हणजेच याला काय म्हणतो आपण, PTC म्हणतो. पॉझिटिव्ह म्हणजेच काय म्हटलं, इथं धनात्मक म्हटलं आहे. तर ठीक आहे, इथं धनात्मक आहे ना, वाढीस तशा पद्धतीनं प्रश्न नाही विचारला आहे, वाढीस म्हटलं आहे. तापमान वाढला तर प्रतिरोध मूल्य पण वाढणार,
मग तो पॉझिटिव्ह टेम्परेचर कोणता आहे तर त्याला आपण सेन्सिस्टर म्हणतो. काय म्हणतो? सेन्सिस्टर म्हणतो. हेच जर प्रश्न उलटा आला असता, कसा टेम्परेचर वाढत आहे पण रेजिस्टन्स कमी होत आहे, तर तो काय असता? NTC असतात. मग NTC साठी असतं थर्मिस्टर असतं. काय असतं? थर्मिस्टर. आणि हे लाईट डिपेंडंट आहे आणि हे व्होल्टेज डिपेंडंट आहे, म्हणजे व्होल्टेजवरती व्हॅरी करतं. ते तुम्हाला याच्यापूर्वी पण आपण सांगितले ऑप्शन मी. ठीक आहे, तर मग हे काय झालं, त्याला आपण बी याचं उत्तर काय राहील? बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, कारण की हे धनात्मक असल्यामुळे. ठीक आहे. नंतर विजेच्या प्रमाणाचे क्यू सूत्र काय? म्हणजे तुम्हाला सरळ सरळ चार्ज जे म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे क्यूनी डिनोट करतो आपण, चार्जनी. बरोबर आहे, त्याचा तुम्हाला फॉर्म्युला विचारला. ॲक्च्युली कसं आहे, इथं तुम्हाला करंटचा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक. करंट म्हणजे काय? आय. ठीक आहे, आयचा फॉर्म्युला काय? चार्ज इंटू टाईम असतो. काय असतं? चार्ज इंटू. पण आता बघा, करंटचा फॉर्म्युला वेगळा. ठीक आहे, म्हणजे चार्ज पर टाईम झाला. आता इथं तुम्हाला प्रश्नामध्ये काय क्यू विचारला, तर क्यूचा फॉर्म्युला काय होणार? करंट गुणीला टाईम होणार. ठीक आहे, आता लक्षात एकच ठेवा, कोणता? करंटचा फॉर्म्युला जर लक्षात घेतला तर तुमचा काय राहील? क्यू. मी स्मॉल लिहितो, प्रश्नात कॅपिटल आहे का? मी पण कॅपिटल लिहून टाकतो. ठीक आहे, इथं क्यू कॅपिटल लिहिला मी. तर मग करंटचा फॉर्म्युला काय? चार्ज पर युनिट टाईम, म्हणजे किती टाईमामध्ये किती चार्ज चालले त्याला आपण करंट म्हणतो. पण आता इथं प्रश्नात करंट नाही विचारला आहे. ठीक आहे, ॲक्च्युअल ओरिजिनल फॉर्म्युला हा आहे, ओरिजिनल फॉर्म्युला आहे, पण याचं सध्या आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. फॉर्म्युला हाच क्यूमध्ये इक्वेट केला तर आपला काय होतो? करंट गुणीला टाईम होतो. काय होतो? करंट गुणीला टाईम, म्हणजे त्याला आपण काय म्हणू? वेळ म्हणू. म्हणजे चारचा फॉर्म्युला काय झाला? करंट इंटू टाईम झाला. ठीक आहे, म्हणजे करंट गुणीला टाईम झाला. त्याचं हे उत्तर काय झालं? परफेक्ट झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर वाहकाचे एकक काय? वाहक म्हणजे काय? कंडक्टन्स. ठीक आहे, बघा रेजिस्टन्स वेगळं, रेजिस्टन्सच्या उलटं काय असतं? कंडक्टन्स असतं. मग रेजिस्टन्सचं युनिट काय? ओहम आहे. रेजिस्टन्सचं युनिट काय? ओहम. तर मग हा रेजिस्टन्स झाला. मग कंडक्टन्स म्हणजे जीने डिनोट केलं जातं. तर याच्या उलट त्याचं, कारण की करंट न जाऊ देणारा रेजिस्टन्स, करंटला जाऊ देणारा कंडक्टन्स. बरोबर आहे, मग जेव्हा याचं युनिट ओहम आहे तर मग जी उलट आहे म्हटलं मी, त्याचं युनिट पण काय पाहिजे? उलटं. तर मग याचं उलटं युनिट काय होईल? मोह होईल. ठीक आहे, MHO बघाल तुम्ही, तर उलट आहे. ठीक आहे, ओहमच्या मागून लिहित नेलं तर ते कंडक्टन्सचं युनिट आहे, म्हणजे ओहमच्या उलटं, तर त्याला मोह म्हटलं जातं. त्याचं हे उत्तर काय एकदम बरोबर आहे. ठीक आहे. नंतरचं ओहम प्रति डिग्री सेंटीग्रेड मधील प्रतिकारातील बदल कोणता आहे? म्हणजे काय की टेम्परेचर बदल होत आहे पर डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे टेम्परेचर जो आपलं रेजिस्टन्स जे आहे, रेजिस्टन्स चेंज होत आहे पर डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे जसं जसं तापमानामध्ये बदल होते तसं तसं आपल्या रेजिस्टन्समध्ये पण बदल होतो. त्याला काय म्हटलं जातं? टेम्परेचर कोइफिशियंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? टेम्परेचर कोइफिशियंट. त्याचे दोन प्रकार असते, मी आत्ता सांगितलं. एक असतं NTC आणि एक काय असतं? PTC असतं. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर त्याला काय म्हटलं जातं? जर विचारलं त्याला तापमान सह कार्यक्षम किंवा टेम्परेचर कोइफिशियंट असं म्हटलं जातं. बरोबर, NTC PTC लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय झालं? एकदम फायनल. नंतरचा प्रश्न आहे की बॅटरीद्वारे, बघा सर्वात महत्त्वाचं, मी जे अंडरलाईन करतो जे गोल वगैरे करतो ते लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर लक्षात येईल. ठीक आहे, बॅटरीची ध्रुवीयता तपासण्यासाठी कोणते प्रकारचे मीटर वापरले जातात? बॅटरी विषय आला म्हणजे हा विषय काय आला? DC वरती आला. बॅटरीमध्ये काय असतं? DCचा संबंध सरळ बॅटरीशी आणि बॅटरीचा संबंध सरळ DCशी, आणि मीटर दो वेगळे वेगळे असतात. ठीक आहे, कोणता DC मोजतं, कोणता AC मोजतं आणि कोणता AC DC दोन्ही मोजू शकतो. बरोबर आहे, पण आता या प्रश्नामध्ये जर बघाल तुम्हाला आता माहीत पाहिजे सर्व. ठीक आहे, बघा MI मुव्हिंग आयरन लिहिलेलं आहे म्हणजे त्याला MI म्हणू. ठीक आहे, MI काय होतं? AC आणि DC दोघांवरती पण काम करू शकते. ठीक आहे, पुन्हा इथं काय आला? MI असा आला, मुव्हिंग आयरन. ठीक आहे, म्हणजे AC DC दोघांसाठी काम करू शकते. डायनामोमीटर पण काय करू शकतो? होती तिथपर्यंत. आता इथं टाईप ऑफ वॅटमीटर लिहिलेला आहे, पण दोघांसाठी पकडून चला म्हणजे होतं, कारण की याच्यामध्ये पण बायफर्गेशन दिला, याच्यामध्ये पण वेगळे दोन टाईप आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, म्हणजे एक DC वर चालतो आणि एक AC DC वर चालतो. ठीक आहे, पण जो MC कॉईल आहे, म्हणजे ते मुव्हिंग कॉईल म्हणतो MC, हा फक्त आणि फक्त DC वरतीच काम करतो. कशावरती काम करतो? DC वरती. मग आता मोजायचं DC आहे, तर मग आता उत्तर पण त्याचं DC वालाच यायला पाहिजे ना, म्हणजे याचं मुव्हिंग कॉईल त्याचं उत्तर येतं. म्हणजे MC टाईपचे जे मीटर असते त्याने आपण त्याला मोजू शकतो. ठीक आहे, म्हणजे बी उत्तर काय झालं? फायनल झालं. त्याच्यानंतर मालिका सर्किटमध्ये R2 मध्ये व्होल्टेज ड्रॉप काढा. R2 कुठे? इथे R2. याच्यामधला व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे, तोही तुम्ही सर्व कंबाईन करून पण काढू शकता, करंटची व्हॅल्यू फाईंड करून पण काढू शकता. न्यूमेरिकल आहे तर याला आपण घेऊ नये. सध्या याचं उत्तर नेहमीच्या आणि 10 त्याचं उत्तर आहे, तर थोडंसं चेक करून घ्यायचं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न ते ओपन बँड गुरुजीवरती मिळणार, पुन्हा तुम्हाला डबल सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे, सिरीज सर्किटचा वापर कोणता आहे? ते मग प्रश्न आला असा, सिरीज होता की पॅरलल, असाच एक प्रश्न आपला होऊन गेला. ठीक आहे, काय बघा, व्होल्टमीटर पॅरललमध्ये लावतो, इलेक्ट्रिक लॅम्प पॅरललमध्ये लावतो, शंट रेजिस्टर शंटमध्ये लावतो, फक्त फ्यूज कसा लावतो? सिरीजमध्ये. म्हणजे सिरीजचं अप्लिकेशन 4 पैकी एकच आहे, ए, म्हणून याचं उत्तर काय झालं? परफेक्ट. फ्यूज माहिती आहे तुम्हाला, आपल्या फेजमध्ये लावतो पण सिरीजमध्ये लावतो. ठीक आहे, बघा आता म्हटलं
1 ओमपासनं 100 किलो ओमपर्यंत रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाईल खालच्यापैकी? तर बघा, सबस्टिट्यूट मेथड नाही आहे. त्याच्यानंतर केल्विन ब्रिज काय होतं, एकदम कमी, 1 पेक्षाही कमी असतं. ठीक आहे, तर 1 म्हणा किंवा 10 ते 1 किंवा 1 पेक्षाही कमी जर रेजिस्टन्स असतं एकदम कमी, तर केल्विन वापरतो आपण. पण हे 1 ते 1000 आहे की 1000 नाही, किती 100 किलो आहे, 100 किलो आहे. तर त्यासाठी वेस्टर्न ब्रिज वापरलं जातं. काय वापरलं जातं? वेस्टर्न ब्रिज असं म्हटलं जातं. तर ते ब्रिजचे प्रकार आहे, जसं मग कॅल्क्युलेशन केलं ना आपण PQRS वालं तशा टाईपचं. ठीक आहे, त्याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, विशिष्ट प्रतिकाराचे म्हणजेच काय, त्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी म्हटलं तर त्याला रोनी डिनोट करतो. मग सांगितलं रेजिस्टन्स वेगळं आणि रो वेगळं. तर याचं युनिट काय असतं? त्याचं युनिट काय असतं? ओहम मीटर असतं. मग सांगितलं, हा कुठं दिसतो तुम्हाला? रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे रो L/A असा फॉर्म्युला आहे, तर हा तो रो आहे. ठीक आहे, याचं युनिट काय असतं? ओहम असतं आणि याचं युनिट काय असतं? ओहम मीटर असतं. ठीक आहे, बेसिकच्या गोष्टी पाठ करायची, याला काही लॉजिक नाही आहे. ठीक आहे, याचं सी उत्तर काय झालं, पक्का झालं. त्याच्यानंतर पुन्हा न्यूमेरिकल आहे, कलर कोडचं आहे. ठीक आहे, आता इथं भलं मोठं न्यूमेरिकल आहे, तर त्याला पूर्ण सॉल्व करावं लागतं. मी तरी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगून ठेवतो की चौथा जो बँड असतो ना, तो टॉलरन्सचा असतो. आता टॉलरन्स म्हणजे काय, तर टेम्परेचरमध्ये होत असणारं व्हेरिएशन, सोप्या भाषेत. पुन्हा याच्या मागं भरपूर आहे. ठीक आहे, आता सिल्वरसाठी लक्षात ठेवायचं 10% येतं आणि गोल्ड जर राहिलं तर गोल्डसाठी येतं 5% टॉलरन्स. ठीक आहे, म्हणजे व्हेरिएशन. तर आता सध्या इथं सिल्वर आहे, तर 10% वाली उत्तर बरोबर राहू शकते, 5% वाली उत्तर बरोबर येणार नाही. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ऑरेंज आहे, शॉर्टकटमध्ये ऑरेंज जर बघितलं किती नंबरवरती आहे, 1 2 3 नंबरवरती. ठीक आहे, सर्वच याच्यात 3 आहे, तर सर्व याच्यात 3 आहेत, विषय नाही. चौथा आहे रेड म्हणजे काय असतं, मल्टिप्लायर म्हणजे 0. रेड किती नंबरवरती आहे? रेड आहे तुमचा 2 नंबरवरती, म्हणजे त्याच्यावरती किती नंबरवरती आहे? 2. ठीक आहे, तर मग हे 2 नंबरवरती आहे, तर त्याच्यावर 2 0 म्हणजे त्याचा पॉवर 2 किंवा 2 0 असले पाहिजे. काय असले पाहिजे? 2 0. तर 2 0 इथं आहे. ठीक आहे, कारण की पहिला डिजिट, दुसरा डिजिट, तिसरा मल्टिप्लायर आणि चौथा काय असतो, आपलं टॉलरन्स असतो. बरोबर आहे, तर मग याचं बी उत्तर काय झालं, फायनल झालं. ठीक आहे, तरी मी नाही मग सांगत म्हटलं तरी सांगूनच दिलं होते तिथपर्यंत. आता बघा, पुन्हा ओम मीटर सर्किटमध्ये शंट रेजिस्टन्स R2चा उद्देश काय? तुम्हाला शंट रेजिस्टर इथं लावलेला आहे. या रेजिस्टन्सचं काम काय होतं, प्रत्येक मीटरला आहे ना एक व्हॅरी करायसाठी, ॲक्च्युअली ते स्प्रिंग पण ॲडजस्ट करायसाठी असतं आणि एक काटा 0वर न्यायसाठी एक असतं, म्हणजे काटा बरोबर 0वरती नेण्याकरता पण एक असतं. तर आता काटा 0वर न्यायसाठी एक ॲडजस्टमेंट असतं, त्याच्यासाठी एक ॲडजस्टमेंट रेजिस्टर असतं. तर तो R2 आहे जो तिथे लावलेला आहे. तर कशासाठी आहे? तर सर्किटमध्ये विद्युत प्रवाह मर्यादित करण्यासाठी नाही, मूल्य वाढवण्यासाठी नाही, तर तो शून्य स्थिती समायोजित करण्यासाठी, पॉइंटरला शून्य स्थितीत आणण्यासाठी तो रेजिस्टन्स जोडलेला असतो. सुरुवातीलाच आपण त्याला ॲडजस्टमेंट करतो. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेवर कोणत्या विद्युत प्रमाणाचा परिणाम होतो? तर तुम्हाला उष्णता म्हणजेच काय, हीट. ठीक आहे, हीट म्हणजेच त्याला टेम्परेचर. त्याचा फॉर्म्युला काय आपला, I² आहे. ठीक आहे, I² म्हणजे काय, करंटचा वर्ग आणि रेजिस्टन्स. कशाने परिणाम पडतो? व्होल्टेजने पडतो का? नाही, करंटच्या वर्गाने परिणाम पडतो. कसा पडतो? करंटच्या वर्गाने. म्हणजे याचं ए उत्तर काय झालं, एकदम ए नाही, काय बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, जर त्याचा क्रॉस सेक्शन क्षेत्र दुप्पट झाला, त्याचा म्हणजे काय, एखाद्या कंडक्टरचा. ठीक आहे, दुप्पट केला. बघा, मग म्हणजे याच्या पहिल्याच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये काय व्यास दिलेला होता, तर 4 पटीनं बदल झाला. तिथे काय म्हणताय, क्रॉस सेक्शन एरिया दुप्पट झाला. मी सांगितलं एरिया दुप्पट झाला तर रेजिस्टन्स काय होईल, 2 कमी होईल. ठीक आहे, आणि जर त्याचा व्यास झाला, व्यास म्हणजे आपण त्याला डायमीटर म्हणू, जर 2 वाढवला तर त्याचं रेजिस्टन्स काय होतं, 4 कमी होतं. रेजिस्टन्स काय होतं, 4 कमी. पण आता डायमीटर नाही, आता काय दिलेला आहे, एरिया दिलेला आहे. सोपंच उत्तर. तर काय की दुप्पट केलं तर रेजिस्टन्स काय होईल, वेळेने कमी होतो, 2 पटीने काय होतो, कमी होतो. 2 वेळा काय होतो, कमी होतो रेजिस्टन्स, जर व्यास दिलं असलं तर. कारण फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, R काय असतं, रो L/A असतं. आता डायरेक्ट एरिया जर 2 जर वाढवला तर रेजिस्टन्स काय होईल तुमचं, 2 कमी होईल, कारण ते व्यस्त प्रमाणामध्ये. ठीक आहे, त्याचं बी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, त्याच्यानंतरचा सर्किटमधील रेजिस्टन्स R4 वरील व्होल्टेज ड्रॉपची गणना करा. याचं व्होल्टेज काढायचं, पुन्हा न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन करून 2-3 पद्धतीनं निघतं. एका पद्धतीनं मी काढून दाखवलेलं आहे आपल्या हिंदी चॅनल ओपन मॅन गुरुजीवरती. जाणून बुजून तुम्हाला प्रत्येक वेळेस मी आठवण करून देतो. कारण का एवढं सांगून एखाद्याने जर कमेंट केली, अरे सर तुम्ही न्यूमेरिकलच नाही घेतले, मग आता मी काय बोललो, बरोबर आहे, हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, प्रकाशाची तीव्रता वाढवल्यास लाईट डिपेंडंट रेजिस्टर म्हणजे त्याला LDR म्हणतो, मग त्याचा उल्लेख केला आपण, चा प्रतिकार काय होईल. ठीक आहे, तर ॲक्च्युली काय वाढला, प्रकाशाची तीव्रता वाढली म्हणजे काय, लाईट वाढला. काय वाढला, लाईट वाढला. जर लाईट
जर वाढला म्हणजे लाईट डिपेंडंट आहे तर प्रकाशाची तीव्रता वाढली तर काय म्हणताय डिपेंडंट रेजिस्टन्सचा प्रतिकार काय होईल, म्हणजे रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल, तर याचंही रेजिस्टन्स काय होतं, कमी होतं. याचं रेजिस्टन्स काय होतं, कमी होतं. मग कमी होतं म्हणजे काय, कमी होतं म्हणजे डिक्रीज, कारण हा कसा आहे NTC आहे. NTC म्हणजे काय, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आहे त्याच्यामुळं, म्हणून काय होणार, ते उलटं होणार. लाईट वाढला, NTC नाही म्हणता येईल, आता लाईटची रिलेटेड आहे, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. लाईट वाढला की त्याचं रेजिस्टन्स काय होतं, कमी होतं. लाईट कमी झाला की रेजिस्टन्स काय होतं, त्याचं वाढतं. हे कुठं वापरलं जातं माहिती आहे का, लाईट डिपेंडंट रेजिस्टर जे ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट वगैरे असतात बघा, दिवस आला की लाईट बंद होतो, रात्र झाली की लाईट सुरू होतो, त्या सेन्सर म्हणून त्याला वापरलं जातं. बरोबर आहे. याचं बी उत्तर काय झालं, परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, DC सर्किटची शक्ती मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते. शक्ती म्हणजेच काय, शक्ती म्हणजेच पॉवर. ठीक आहे, शक्ती म्हणजेच पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय होतो, व्होल्टेज इंटू काय असतो, करंट असतो. व्होल्टेज इंटू काय असतो, करंट असतो. एकदम सोपाचा विषय आहे. ठीक आहे, तर करंट इंटू व्होल्टेज काय झालं असं. आता मी व्होल्टेज इंटू करंट सांगितलं तुम्ही मला, तर तुम्ही सांगता वेगळं, उत्तर वेगळं आहे. व्होल्टेज इंटू करंट करा, नाही करंट इंटू व्होल्टेज करा, दोघाचा अर्थ काय होतो, एकच होतो. दोननी 3 ला गुणा, नाही तर 3नी 2 ला गुणा, उत्तर तुम्हाला 3 2 6 होणार आहे. ठीक आहे, याचं बी उत्तर काय होतं, एकदम फायनल होतं. त्याच्यानंतर आहे कुठे गेला, पुन्हा तुम्हाला काय काढायचं आहे, रेटेड दिव्याचा गरम प्रतिकाराची गणना करा. म्हणजेच तुम्हाला रेजिस्टन्स काढा. इथं पॉवर दिलेला आहे, सेम मागच्या सेशनमध्ये झालं. काय फॉर्म्युला, व्होल्टेज अपॉन पॉवर आहे, याची व्हॅल्यू पुट करा आणि उत्तर काढा. तर जवळपास 312 काहीतरी याचं उत्तर येते, चेक करून घ्यायचं. ठीक आहे, न्यूमेरिकल असल्यामुळे. त्याच्यानंतर आहे ओपन सर्किटमध्ये रेजिस्टन्सचे मूल्य काय आहे. ओपन सर्किट जर असली, मी मगाच सांगितलं, जर अशी ओपन सर्किट असली तर या ओपन सर्किटमध्ये रेजिस्टन्स बोललं तर त्याची व्हॅल्यू कशी असते, इन्फिनिटी असते. काय असते, इन्फिनिटी असते. आणि जर ती शॉर्ट सर्किट जर असलं, शॉर्ट सर्किट म्हणजे लागलेलं आहे, तर याचं रेजिस्टन्स काय असतं, 0 असतं. काय असतं, 0 असतं. शॉर्ट सर्किट असलं तर, म्हणजे 0च्या जवळ, 0 म्हणण्यापेक्षा. ठीक आहे, आता ओपन सर्किट विचारलं, ओपनसाठी काय असतं, अनंत असतं. म्हणजे याचं डी उत्तर काय, एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर 4 रेजिस्टन्स दिलेले आहे, पुरवठ्याशी जोडलेल्या समांतर सर्किटमध्ये सर्वात कमी प्रवाह कोणत्या रेजिस्टन्समधून वाहणार. मगाच सांगितलं, रेजिस्टन्स म्हणजे आपला ट्रॅफिक पोलीस, आणि करंट म्हणजे आपण. ठीक आहे, आता त्या रेजिस्टन्सपेक्षा आपण बदमाश. बरोबर आहे. आपण काय करतो, जिथून कमी ट्रॅफिक पोलीस साधा सुद्धा आहे तिथून जातो, पण एकदम कठीणवाला जर असला तर तिथून जाणार नाही, ज्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू जास्त आहे. एकदम सोपाचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे की कमीत कमी कोणत्या कुठे गेला, सर्वात कमी प्रवाह म्हणजे करंट कुठून कमी जाईल, कोणाची ताकद कमी आहे, 50ची ताकद कमी आहे, तर तो काय होईल, नाही कुठून कमी जाईल म्हणजे 50 कमी आहे म्हणजे याच्यातून काय होईल, जास्त जाणार, याच्यामधून काय जाणार, जास्त, पण करंट जास्त जाईल, कारण की तिथं साधासुद्धा ट्रॅफिकवाला उभा आहे. पण मोठा ट्रॅफिकवाला कोणता आहे, खात्यापित्याकरचा 560 आहे, याच्यातनं करंट काय होणार, करंट खूप कमी जाईल ना. कमी कुठून जाईल हेच विचारलं आहे, तर म्हणजे 560मधनं एकदम कमी जाईल. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, कॉपर कंडक्टरचे विशिष्ट प्रतिरोध मूल्य काय. आता हा प्रश्न पाठ करायचा आहे. हा प्रश्न काय करायचा आहे, पाठ, म्हणजे याला काही मायबाप नाही आहे, याची व्हॅल्यू काही बदलणार नाही, कॉन्स्टंट आहे, याला काही समजून सांगायचा विषय नाही आहे. तर लक्षामध्ये ठेवा, 1.2 म्हणजे 1.2 नाही 1.72 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, ते क्यूब आहे त्याचं. तर मायक्रो म्हणजे म्यूट, 10चा पॉवर -6 मायक्रो म्हणजे. ठीक आहे, त्याचं सी उत्तर काय झालं, बरोबर झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की कोणते कंडक्टरचा प्रतिकाराच्या व्यस्त प्रमाणात असते. कंडक्टरच्या प्रतिकाराच्या म्हणजे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, ρL/A असा त्याचा फॉर्म्युला आहे. तर व्यस्त प्रमाणामध्ये कोण आहे, एरिया, म्हणजेच काय, रेजिस्टन्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू एरिया. बरोबर आहे. तर तिथं जर तुम्ही बघितलं, लेंथ पण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे दोन्ही अंशात असलं तर डायरेक्टली, एक अंशात एक छेदात गेलं त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्सली म्हणतो. ठीक आहे, रेजिस्टिव्हिटी पण आहे, टेम्परेचरचा इथं काही फॉर्म्युल्याचा विषय नाही. एरिया काय, इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाण, म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. फॉर्म्युला माहीत असलं तुम्ही उत्तर असंच देऊ शकता. ठीक आहे, त्याचं डी उत्तर काय होतं, एकदम फायनल. तर याचा 48वा प्रश्न होता, आणि या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं की टोटल 48च प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने आपण 4थ्या चॅप्टरचा पण विषय संपवून टाकला. ठीक आहे, तर मग या सेशनमध्ये आपण 4 चॅप्टर कव्हर केलेला आहे. बाकीचं याच्यानंतरच्या चॅप्टरला आपण कंटिन्यू करू. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, आठवणीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत आठवणीने शेअर पण करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा, आणि मनामध्ये ठेवूच नका, जे आहे ते कमेंटमध्ये टाकून द्या. आणि जर तुम्हाला म्हणजे जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने सबस्क्राईब पण करा, आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.